हॅलो नमस्कार, वेलकम टू अर्थनीती. टेलिग्रामवर आपण जे MCQ टाकतोय त्या संदर्भातील डिस्कशन आपण आपल्या यूट्यूबला घेतो. त्यातला हा पुढचा प्रश्न आहे बघा. अंतिम वस्तू व सेवा यांचे पैशातील मूल्य अधिक भारताला परदेशातून मिळणारे उत्पन्न आणि त्यामधून वजा भारतातून परदेशात जाणारे उत्पन्न. आता ह्या सगळ्या गोष्टींचं कॅल्क्युलेशन प्लस मायनस करून कुठली संकल्पना येते असा हा प्रश्न आहे. हे सगळं आपण एखाद्या पुस्तकातून, नोट्समधून किंवा लेक्चरमधून ज्यावेळेला कन्सेप्ट समजून घेतो तेव्हा फार लगेच लक्षात येते, समजते. कारण तिथं काहीतरी टेबल, चार्ट, फॉर्म्युलामध्ये दिलेलं असतं. मला हेच तुम्हाला सांगायचं की एखादी कन्सेप्ट आहे तर ती बेसिक फॉर्म्युलाच्या, टेबलच्या किंवा बॉक्सच्या स्वरूपात आपल्याला कळते. पण आयोग काय करतं, त्याच्या संदर्भातील काहीतरी विधान, वाक्य, लांब लचक एखादं स्टेटमेंट टाकतं आणि त्यातून ती संकल्पना डिकोड करायची. आपल्याला कुठली विचारली हे समजून घ्यायचं. ह्याच्यासाठी तयार राहा आणि त्यासाठी लागतात आपल्याला ते इम्पॉर्टंट कीवर्ड्स. ह्या कीवर्डमध्ये मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर तुम्हाला स्थूल विचारलंय की निव्वळ विचारलंय याच्यानुसार उत्तर काढता आलं पाहिजे. ॲट द सेम टाइम देशांतर्गत विचारलंय की राष्ट्रीय विचारलंय, या कीवर्डवरून तुम्हाला उत्तरं मिळतात. या इकडं हा प्रश्न बघा. अंतिम वस्तू व सेवा यांचे पैशातील मूल्य अधिक भारताला परदेशातून मिळणारे आणि भारतातून परदेशात जाणारे. म्हणलं की इथं सरळ सरळ देशांतर्गत, डोमेस्टिक बाउंड्री तुम्ही क्रॉस केलेली आहे, म्हणजे आता राष्ट्रीय स्तरावर काहीतरी मोजताय. आणि पहिला पर्याय तुम्हाला हा आहे स्थूल देशांतर्गत उत्पन्न, म्हणजे देशांतर्गत इथं येत नाही, वर्कआउट होत नाही. का? कारण देशाच्या बाहेरही आपण उत्पन्न विचारात घेतो. त्याच्यानंतर परत इथं अजून एक शब्द येतो देशांतर्गत, डोमेस्टिक. आणि त्याच्या आधी निव्वळ. आता दोन ऑप्शन आहेत निव्वळचे. देशांतर्गतमुळं डायरेक्ट एक ऑप्शन एलिमिनेट झाला. आता निव्वळ, नेट हे ज्या वेळेला विचारात घेतो तेव्हा आपल्याला घसारा हा शब्द प्रश्नामध्ये पाहिजे. घसारा विचारात घेणे किंवा घसारा वजा करणे असा असेल तर तुम्ही निव्वळकडे येता. म्हणून तिथे कीवर्डला महत्त्व काय आहे बघा. ग्रॉस विचारलंय की नेट विचारलंय. मग इथं तुम्हाला कुठेही घसारा दिला नाही म्हणल्यानंतर ऑब्व्हियसली निव्वळ, नेट याचा विषय येत नाही. सो उत्तर जो तुमचं यापैकी नाही. सो मला आवर्जून सांगा, हा सगळा जो काही कन्सेप्टचा पार्ट आहे, GDP नाही, NNP नाही आणि NDP पण नाही आहे. मग कुठली कन्सेप्ट आहे मला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. कन्सेप्च्युअल क्लॅरिटी असणं गरजेचं आहे. ॲट द सेम टाइम तुम्ही प्रश्नामध्ये आणि पर्यायामधले काय फोकस करणं गरजेचं आहे, कीवर्ड, तरच उत्तर येऊ शकतं. आवर्जून कमेंटमध्ये मला मेन्शन करा ही कुठली कन्सेप्ट आहे जी विचारलेली आहे. आणि या सगळ्या सिरीजचा नक्की फायदा होत असेल तर तेही तुम्ही सांगा मला. आवर्जून लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्रामवरचे प्रश्न सिरियसली सॉल्व्ह करा, जेणेकरून की अभ्यासाची दिशा तुम्हाला मिळेल. थँक्यू सो मच.